अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून स्वतःचा उमेदवार सोडून वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबत बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। काँग्रेस स्वतःचा उमेदवार सोडून वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरुवातीला काँग्रेस नेत्यांची अंतर्गत बैठक झाली। वंचितच्या उमेदवारासोबत एक गुप्त बैठक झाली। बैठकीचा तपशील प्रदेशाध्यक्ष सपकाळांना कळवणार। त्यानंतर प्रदेश काँग्रेस पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे। वंचितच्या उमेदवारासोबत बैठक केल्याचं काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी म्हटलं। वंचितचा जो उमेदवार आज रिंगणामध्ये आहे त्याला काँग्रेसने सहाय्य करायचं का ते अनुषंगाने आमची सर्व अमरावती जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्या वंचितच्या उमेदवाराला सुद्धा बोलवलं होतं। यवतमाळात काय झालं की चंद्रपुरात काय झालं हे सगळं बघण्याचं काम माझं नाही आहे सध्या, आणि त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे हे एवढंच मी म्हणेन। काँग्रेस ही बुडती नाव आहे, जो तो नाव बुडण्यापूर्वी पळतो आहे। कुठेच लढाईत यश विरोधकांना नाहीये। किडनी स्टोनची सर्जरी असल्यामुळे डिस्चार्ज मिळणार नसल्याने हर्षजित देशमुखांचा रुग्णालयामधला मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीचे उमेदवार हे ॲडमिट असल्याचं मला समजलं आणि त्यांना IT च्या माध्यमातून नाही तर थेट प्रचार करता यावा। फक्त मला असं वाटतं की त्यांनी मतदारांशी संपर्क करायच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला तर अधिक चांगलं होईल। काँग्रेसच्या नेत्यांना थोडं शांत वाटेल। हर्षजित देशमुख 15 ते 20 कोटी घेऊन मॅनेज झालेत असा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। त्यामुळे समोर उभा राहिलेला हा पेच पाहता काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती या ठिकाणची आमची काँग्रेसची नेते मंडळी, तिथले दोन्ही जिल्हाध्यक्ष, तिथले माजी आमदार, तिथले खासदार, माजी मंत्री या सर्वांनी एकत्रित बसून या संदर्भात नेमकेपणानं काय करावं या संदर्भात काल चर्चा केली आहे। 1-2 दिवसात ते अंतिम निर्णय त्यांचा जाहीर करतील। उमेदवारांनी अशा प्रकारचे आरोप कुठे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही। मात्र ही गोष्ट खरी आहे की ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष जे आहे यांनी घोडेबाजार लावलेला आहे।